अकोला जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सुरू केलेल्या प्रहार मोहिमेने गुन्हेगारांना आता चांगलाच धडा मिळू लागलाय। MIDC परिसरातील भीतीचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या गावगुंडांची परेड काढत पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की कायदा तोडणाऱ्यांना माफी नाही। अकोल्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली प्रहार मोहीम सध्या गुन्हेगारी विश्वात धुमाकूळ घालत आहे। गुन्हेगारांना त्यांच्या दहशतीतच धडा शिकवण्याची अनोखी शैली आता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे। MIDC पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपी रमीज अहमद शेख याला पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली। त्याने फिर्यादी फैजल फारूक आणि त्याच्या भावावर लोखंडी पाईपने हल्ला करून जीव घेण्याची धमकी दिली होती। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळवले आहेत। गुन्ह्याच्या तपासात फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे जप्त केले असून त्यावरून आरोपीला कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे। या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन SP अर्चित चांडक, ASP B चंद्रकांत रेड्डी आणि SDPO सुदर्शन पाटील यांनी केले। पोलिसांनी फक्त या एका प्रकरणात नव्हे तर 8 ऑक्टोबर पासून MIDC क्षेत्रातील 97 मद्यपींवर ही कारवाई केली आहे। प्रहार मोहीम अंतर्गत कायदा तोडणाऱ्यांना आता पोलिसांची कडक झड बसत असून अकोल्यात शांततेचं वातावरण निर्माण होत आहे।